तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं श्री गुरुमाऊली आर्ट्स अकॅडमीमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत भूगोल विषयाबद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, भूगोल हा विषय बऱ्याच जणांना अवघड जातो, तर बऱ्याच जणांना सोपा देखील जातो. भूगोल विषयामध्ये जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात, मुद्देसूदपणे अभ्यास केलात, मुद्देसूद उत्तरानुसार तुम्ही अभ्यास केलात, तर भूगोल विषयामध्ये अवघड असं काहीही नाही आहे. तर आज आपण पाहणार आहोत भूगोल विषयासाठीचे 12वी बोर्ड परीक्षेसाठीचे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. तर मित्रांनो, आता आपण अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला एकूण 8 धडे दिलेले आहेत. त्या 8 प्रकरणावरती आपल्याला परीक्षेमध्ये 80 गुणांच्यासाठी प्रश्नपत्रिका असणार आहे. तर घटकनिहाय गुण विभागणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. यामध्ये प्रकरण क्रमांक 1 लोकसंख्या भाग 1, त्यामध्ये 12 गुण असणार आहेत आणि विकल्पासह गुण असणार आहेत 17. त्यानंतर बघा लोकसंख्या भाग 2 8 गुण, विकल्पासह 11 गुण असणार आहेत. त्यानंतर मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन, त्यासाठी सुद्धा गुण 8 आहेत, विकल्पासह 11. प्राथमिक आर्थिक क्रिया, त्याला आपण प्राथमिक व्यवसायसुद्धा म्हणतो, गुण 12 असणार आहेत, विकल्पासह 17. त्यानंतर 5 नंबर द्वितीयक आर्थिक क्रिया, 12 गुण असणार आहेत, विकल्पासह 17. त्यानंतर तृतीयक आर्थिक क्रिया, गुण 10 असणार आहेत, विकल्पासह 14. प्रदेश आणि प्रादेशिक विकास, त्यासाठी गुण असणार आहेत 10, विकल्पासह 14. त्यानंतर भूगोल स्वरूप व व्याप्ती, यासाठी 8 गुण असणार आहेत आणि विकल्पासह एकूण गुण असणार आहेत 11. त्यानंतर एकूण गुण 80 असणार आहेत आणि विकल्पासह 112 गुणांचे प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत. त्यामधील आपल्याला 80 गुणांचे प्रश्न लिहायचे आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बारकाईने बघितलं तर आपल्याला हे लक्षात येईल की जे गुण ज्या प्रकरणांच्यासाठी 12 पुन्हा 10 असे जे गुण दिलेले आहेत, तर यामधून आपल्याला हे लक्षात येतं की शेवटचा जो आपला क्वेश्चन असणार आहे सविस्तर उत्तरे लिहा, जो 8 गुणांच्यासाठी असणार आहे, तो कुठंतरी या पाठांच्यावरती विचारण्याची शक्यता जास्त असणार आहे. त्यामुळं आपण अभ्यास करताना आपल्याला घटकनिहाय गुण विभागणी माहीत असेल तर आपण कोणत्या प्रकरणाला किती वेटेज द्यायचं हे आपण याच्यावरून समजू शकतो. किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकरण अवघड जात असेल तर काही हरकत नाही, ते प्रकरण तुम्ही न अभ्यास करता देखील यामध्ये चांगले मार्क तुम्ही भूगोल विषयामध्ये मिळवू शकता. यानंतर पाहूया आपल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 12वी भूगोल प्रश्नपत्रिका स्वरूप आपल्याला वेळ 3 तासाची असणार आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 1, दिलेल्या सूचनेनुसार पुढील उपघटक सोडवा. साखळी पूर्ण करा, त्यामध्ये साखळी पूर्ण करा 5 गुणांच्यासाठी असणार आहे. 5 आपल्याला साखळ्या दिल्या जातील, त्या अ, ब, क असे 5 मुद्दे दिले जातील. त्या अ, ब, क तुम्हाला साखळ्या पूर्ण करायच्या असतात, ते 5 गुणांच्यासाठी आहे. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा, तिथे काय सूचना दिलेली असेल त्यानुसार आपल्याला ते विधाने पूर्ण करावे लागतात. एकूण 5 प्रश्न असतात, उपप्रश्न एक गुणांच्यासाठी 1 प्रश्न असतो, असे ते 5 गुण. त्यानंतर विधान व कारण यांचा अचूक सहसंबंध ओळखा. यामध्ये सहसंबंध ओळखून आपल्याला पर्याय योग्य निवडायचा असतो, त्यासाठी आपल्याला 5 गुण दिलेले आहेत. त्यानंतर चुकीचा घटक ओळखा. 4 घटक दिले जातात, त्यापैकी कोणताही एक चुकीचा घटक लिहून आपल्याला ओळखून आपल्याला लिहावा लागतो. त्यासाठी 5 प्रश्न दिलेले असतात, त्यापैकी आपल्याला 5 सोडवायचे असतात. या प्रश्नामध्ये आपल्याला कोणतेही ऑप्शनलचे प्रश्न नसणार आहेत. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, भौगोलिक कारणे द्या, जे की 6 पैकी 4 लिहायचं आहेत. एकूण 12 गुणांच्यासाठी हे प्रश्न असणार आहेत. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3, फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3 जे की 9 गुणांच्यासाठी, म्हणजे या ठिकाणी एक फरक स्पष्ट करा 3 गुणांच्यासाठी असणार आहे. यानंतर सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा प्रश्न क्रमांक 4 नकाशात पुढील माहिती भरा. त्या ठिकाणी तुम्हाला एकूण 8 ठिकाणं दिली जातील, त्यापैकी तुम्हाला 6 ठिकाणं ही नकाशात दाखवायची असतात, त्यासाठी 6 गुण आहेत. यानंतर आलेख किंवा नकाशा वाचनावर आधारित प्रश्न. हा प्रश्न तुम्ही लहानातल्या लहान मुलाला जरी सोडवायला लावलात तरी या प्रश्नाला आपल्याला 5 पैकी 5 मिळालंच पाहिजेत, कारण यामध्ये नकाशा वाचून किंवा आलेख वाचून तुम्हाला 5 प्रश्न दिले जातात. त्या 5 प्रश्नांच्या वरती तुम्हाला ते उत्तरं लिहायची असतात, जी नकाशात किंवा आलेखामध्ये बघून लिहायची असतात.
त्यानंतर आहे प्रश्न 5वा, टिपा लिहा. टिपा लिहा हा देखील 5 पैकी 3 लिहायचे आहेत. एक टिप आपल्याला 4 गुणांच्यासाठी असणार आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6वा, उतार्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा, जो की 4 गुणांसाठी आहे. उतारा दिला जाईल जो आपल्या पाठामध्ये नसेल बाहेरून, पण तो भूगोलशी निगडीत असेल आणि या उतार्यावरती आपल्याला 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत की प्रत्येकी तो 1 गुणांच्यासाठी प्रश्न असणार आहे. किंवा बरेच वेळेला आपल्याला 3 प्रश्न देतील, त्यामध्ये 2 प्रश्न हे 1 गुणांच्यासाठी असतील आणि 1 प्रश्न जो 2 गुणांच्यासाठी असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आ, आकृती काढून नावे द्या. 3 पैकी 2 आकृत्या काढायच्या आहेत. 2 गुणांच्यासाठी 1 आकृती असणार आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न 7वा, सविस्तर उत्तरे द्या. 2 पैकी 1 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचा आहे, जो की 8 गुणांच्यासाठी असणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण 80 गुणांचा पेपर या पद्धतीने असणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आपण एक गोष्ट लक्षात घ्या की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण सांगण्यामागचं कारण असं आहे किंवा आपण देखील वर्षभर अभ्यास करत असतो, भरपूर अभ्यास करत असतो, पाठांतर करत असतो, परीक्षेसाठी जास्त गुण मिळवण्यासाठी कष्ट करत असतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात की कोणता प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे येणार आहे आणि तो किती गुणांच्यासाठी येणार आहे. आपण इथून पुढं अभ्यास करत असताना कोणताही प्रश्न वाचा, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर वाचा. तुम्ही हा व्हिडिओ बघून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये तो कोणता प्रश्न तुम्ही वाचलेला आहे तो या प्रश्नपत्रिकेमध्ये कुठे बसतो आणि किती गुणांच्यासाठी बसतो बघा आणि त्यानुसार आपण अभ्यास करा. आणि आपल्याला तर जास्तीत जास्त गुण पाडायचे असतील तर आपल्याला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यानंतर अभ्यास न करता तुम्ही कोणत्याही प्रकारे जास्त गुण मिळवू शकत नाही. तुम्हाला सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल, त्यानंतर जाऊन कुठंतरी तुम्ही 90+च्या पुढे जाऊ शकता. यामुळे हा अभ्यास व्यवस्थित करा. आपल्या वहीच्या पानावरती पहिल्या पानावरती हे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व्यवस्थित लिहून ठेवा आणि त्यानुसार पुढील अभ्यास सुरू करा. तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमधून इतकंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही शंका असतील त्या कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.